नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 2 मे 2026. आता आई गेल्या गावाला आणि आई 5 वाजता उठलेली ना, गावाला जायचं आहे म्हणून. म्हणजे बरोबर 5:30ला गेल्या आणि आईला सोडवायला पप्पा गेलते सकाळ सकाळ. त्यांची काय झोप पूर्ण झाली नाही, रात्रभर जागले ते. कारण की आईला उठवायचं होतं ना त्यांना 5 वाजता गावाला जायचं आहे म्हणून ही रात्रभर जागलेली. आता झोपली तेव्हा इथं आणि एवढं उकाडतं तरी एक कांबरी झोपली आहे ना अंगावर. कसं झोपी द्या काय कळ नसं, एवढं उकाडतं ते. आईनं जाता जाता जेवण करून गेल्या आम्हासनी. ठीक आहे चपात्या करून गेल्या आणि यात काय केलं, ही काय डाळीची भाजी केल्या आणि कुकरमध्ये भात केला आहे. ह्या बघल्यात काय आहे नाही, रात्रीचं वरण आहे. एवढं करून गेल्या 3 वस्तू. आता मला करायची आहे आंघोळ आणि आंघोळ काय आपण गार पाण्यानंच करतोय. तुला दाखवतो. हे काय गार पाण्यानं आंघोळ करतो. बादली भरून ठेवल्या. पहिलं गरम पाण्यानं करत होतो मी, आता 2-3 आठवडं झालं गार पाण्यानं आंघोळ करतो. कारण की एवढं उकडतंच ना, त्याच्यामुळं गार पाण्यानं आंघोळ करायला लागते. आणि आंघोळ झाल्यावर आता देवपूजा करायची. देवपूजा झाली की मग नाश्ता करून जायचं कामाला थोड्या वेळानं. आता पहिला आंघोळ करून घेतो. झाली आंघोळ आणि आंघोळ झाल्या पहिला देवपूजा केली. कारण की आंघोळ झाल्या पहिला देवपूजा करतो ना मी. आता पप्पांना चहा द्यायचा आहे. कारण की असे म्हणलेले ना पप्पा, तुझी आंघोळ झाली की चहा दे म्हणलीत मला करून. कारण की दररोज आई देते ना चहा करून ह्या टायमाला. आता आई गेल्या गावाला. आता मला विचारलं पाहिजे आत्ता करून देऊ का नंतर, झोपले ती. पप्पा चहा पाहिजे काय? हा चहा पाहिजे ना? काळा करू का गोरा? गोरा चहा. आत्ता पाहिजे का नंतर? लगेच 9:15 वाजले. दे म्हणते ते आत्ताच. औषध वय? हां मग देतो करून. आत्ताच दे म्हणते ती. मग आता देतो करून चहा. ही काय चहा उकळायला लागलाय. उकळलाय आता थोडासा. आता ओतून देतो चहा. मस्तपैकी चहा केला आहे गरमागरम. मी काय एवढा चहा केला आहे. आता देतो जाम. लय गरम आहे. झोपली ती आहे का? आत्ता उठली लगेच झोपली. घोरायला लागली ती. चहा कुठे ठेव? गरम आहे. इथं ठेवतो. सांडल हातबीत लागून चहा. हातबीत लागलं म्हणजे सांडणार ना. ठेवलाय बरं का इथं. परत लात लागला म्हणजे सांडेल चहा. परत मग आता साखर पण संपल्या. दुसरा करा. ही काय एवढीच साखर आहे म्हणून म्हणलं चहावर लक्ष ठेवायला हातबीत लागेल.